राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। आत्ताची सर्वात मोठी बातमी, संगमनेर अकोले तालुक्याचा पठार भाग पुन्हा एकदा भूकंप सदृश धक्क्याने हादरलाय। संगमनेर अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर, जाचकवाडी, म्हसवंडी, आंबीदुमाला, मोघाडवाडी, भोजदरी, घारगाव, बोटा, कोरकुटवाडी, माळवाडी, केळवाडी, अकलापूर, एलखोपवाडी या गावांच्या परिसरात रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:27 पुन्हा एकदा भूकंप सदृश धक्के बसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरलंय। पठार भागात यापूर्वी देखील वारंवार अशाच प्रकारचे धक्के बसल्याच्या घटना घडल्या असून नाशिक येथील मेरी संस्थेत या भूकंप सदृश धक्क्यांची नोंद झाली होती। रविवारी सायंकाळी अशाच प्रकारचे धक्के बसल्याबाबतची मोठी चर्चा झाली तर नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरलंय। काही ठिकाणी घरांना धक्के बसले तर घरातील भांडे, साहित्य जमिनीवर कोसळलंय। सुदैवाने कोणतीही हानी झाली नसल्याबाबतची शाश्वत माहिती मिळाली आहे। हा धक्का नेमका कशामुळे बसला याबाबत मात्र अद्यापपर्यंत अधिकृत माहिती मिळाली नसली तरी अशाच प्रकारचा धक्का बुधवार दिनांक 9 फेब्रुवारी 2022 मधील सकाळी पठार भाग भूकंप सदृश धक्क्यांनी हादरला होता। या वेळच्या धक्क्यांची नोंदही नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापक यंत्रावरती झाली होती। तत्कालीन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत सदर संस्थेला याबाबतची तपासणी करण्यास सांगितले होते। यावेळी मेरी संस्थेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक चारुलता चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पठार भागातील विविध ठिकाणांची अनेकदा पाहणी केली आहे। त्यावेळी प्रशासनाकडून गावागावात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते। सन 2019 सालच्या नोव्हेंबर महिन्यात काळदरा डोंगराच्या ओढ्यातील खडकांना अनेक ठिकाणी तडे गेले होते। या परिसरातील विहिरींचे पाणी नष्ट झाले होते। या प्रकाराबाबत तत्कालीन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी डोंगराची पाहणी करून भूतज्ञांशी पत्रव्यवहार केला होता। यानंतर 3 जून 2022 रोजी भारतीय वरिष्ठ भूवैज्ञानिक मोनिका तारे यांनी आपल्या पथकासह सर्वेक्षण देखील केले होतं। अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात येईल असे पथकातील अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितले होते। दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी घारगाव परिसराला भूकंप सदृश धक्का बसला होता। 30 मार्च 2022 रोजी बोरबनवाडीच्या सराठी परिसरात टेकडवाडी येथील लोकवस्तीच्या ठिकाणी घरांच्या शेजारील रस्त्यावर दोन्ही बाजूनी जमिनीला अचानक 3 दिवसाच्या अंतरावर सलग दोनदा 200 ते 250 फुटापर्यंत अचानक भेगा पडल्या होत्या। या भेगांची लांबी वाढतच असल्याने येथील नागरिक त्यावेळी भयभीत झाले होते। बोरबन परिसरात जमिनीला पडलेल्या भेगा पाहण्यासाठी तत्कालीन अहमदनगरच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम यांनी सराटी येथे येऊन पाहणी केली होती। याबाबतचा अहवाल त्यांनी सादर केल्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून पुणे येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला अहवाल पाठवण्यात आला होता। त्यानुसार तत्कालीन भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक मोनिका तारे यांच्यासह त्यांच्या पथकाने भेट देऊन या परिसराची पाहणी केली होती। या दरम्यान पुन्हा एकदा संगमनेर अकोलेच्या पठार भागाला भूकंप सदृश धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय। वारंवार असे प्रकार घडत असल्याने नागरिकांना भीती वाटत असून याबाबत अधिकृत तपासणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जाते। या दरम्यान बोटा गावासह परिसरातील गावांमध्ये 5:27 सुमारास या भागात भूकंप सदृश धक्का बसलाय। धक्का इतका जोराचा होता की घरातील भांडी सुद्धा जोरात वाजून जमिनीवर कोसळली आहे।
यापूर्वी देखील अशाच प्रकारचे धक्के बसले आहेत। या परिसरामध्ये अवैध खडी क्रेशर व्यवसाय सुरू आहे। खोदकामासाठी तेथे देखील बेकायदेशीर घातक अशा स्फोटकांचा वापर केला जातो। मागील सर्वेक्षणानुसार भूकंपाचे केंद्र देखील याच परिसरामध्ये आहे। वारंवार तक्रार करूनही महसूल प्रशासनाची चुप्पी का आहे या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित आहे। हे वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बेलापूर गावासह परिसरात देखील जोराचा धक्का बसला। सुरुवातीला येथील नागरिकांना वाटले मोघाडवाडी परिसरात खडी क्रेशरवर कुणीतरी मोठं ब्लास्टिंग केलंय, त्याचाच धक्का असावा। परंतु नंतर आजूबाजूच्या नागरिकांनी एकमेकांना फोन आल्यानंतर भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे सांगितलंय। सदरचे धक्के या परिसरात वारंवार बसत आहेत। सदरचे खडी क्रेशर बंद करण्याची नागरिकांनी वारंवार महसूल प्रशासनाला विनंती अर्ज केलाय, परंतु कारवाई शून्य का याचे गौड बंगाल काय हे नागरिकांना अद्यापर्यंत उमगले नाही। भूकंप सदृश धक्क्यांबाबत संबंधित प्रशासनाने यावर योग्य ते सर्वेक्षण करून उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे येथील नागरिकांचे मत आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बोटा। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।